जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर. आत्तापर्यंत तुम्ही यूट्यूबवरती माझे शिष्य बघितले. आता आराधी शाक्त पंथामध्ये जो शिष्य असतो, पुरुष असेल तर त्याला मुलगा मानतात, स्त्री असेल तर तिला गुरु मुलगी मानतात. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत माझे अनेक मुलं बघितल्या, मुली बघितल्या, ज्याला लेक म्हणतो आपण, ते लेकींच्याही लेकी बघितल्या. आता हा सर्व बाड बिस्तारा बघितला. तुम्ही माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना आंबोरे सुद्धा बघितले. त्याबरोबरच तुम्ही आमच्या जगदंबा देवी ट्रस्ट अँड फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी सुद्धा बघितले. पण आत्तापर्यंत जगामध्ये कोणीही एक गोष्ट पाहिली नाही, ती म्हणजे आंधळे सरांचा मित्र कोण. कारण मी कधीच कोणासोबत मैत्रीचं नातं आत्तापर्यंत केलं नाही किंवा जगदंबेने तसं घडवलंच नाही. असं समजूया, मैत्री करण्यायोग्य कोणी व्यक्ती तोपर्यंत भेटला सुद्धा नव्हता. पण एक व्यक्ती मला भेटलेले आहेत, जे माझे मित्र नाही, परम मित्र आहे, बंधूसुद्धा आहे आणि त्या सन्मानाला पात्रसुद्धा आहे. अशा व्यक्तींना आज या ठिकाणी आपण दाखवणार आहोत आणि या ठिकाणी त्यांच्यासोबत मन मोकळ्या गप्पासुद्धा करणार आहोत. आणि ह्या गप्पा अगदी जसे दोन मित्र करतात ना, असं समजणार आहोत की आम्ही बोलतोय, कॅमेरासमोर आहे की नाही आहे. त्यामुळे चला, आता जास्त तुमची उत्सुकता न वाढवता या ठिकाणी माझे मित्र कोण आहे दाखवूनच देऊ. जय भवानी, जय जगदंब. सर्वांचे सुपरिचित असणारे शुभम भोपी दादा, तीर्थक्षेत्र माहूरगड रेणुका मातेचे मुख्य गाभारा पुजारी, आणि हेच आहेत माझे परम मित्र. चाय पे चर्चा आहे, त्यामुळे आता चहाच्या घोट घेत घेत आम्ही आमची चर्चा सुरू ठेवतो. हल्ली माहूरगडचं वातावरण जे आहे, तर आता आपण जेव्हा आलो किंवा आम्ही जेव्हा आलो त्यावेळेला एकदम म्हणजे असं सकाळच्या वेळेला थंड होतं, दुपारच्या वेळेला तर तिथे म्हणजे उभं राहणंही मुश्किल झालं. कसं काय, तुम्ही कसं सहन करताय हे म्हणजे या वातावरणामध्ये? आता जन्माच्या भूमीत झालाय, या घराण्यात झालाय, माहूरला जन्म झालाय माझ्या घरी, आणि अंबाबाईनेच मला इथे जन्माला घातलं. त्यामुळे या वातावरणाचं कौतुक मला तर नाहीच. बरं, मला तिथे जन्मलो, इथे त्याच्या पदरात आहो. वातावरण काय कशी परिस्थिती असेल थोडक्यात तरी गरमी आहोत. आणि थंडी, ऊन वारा पाऊस सहन करण्याची सर्व क्षमता ऑलरेडी तयार झाली आहे. आणि सागवण फार जास्त दिसलं, सागवानाची झाडं वगैरे इकडच्या भागामध्ये. माहूरचं पूर्ण जंगलच सागवानाचं आहे. आणि माहूरला विशेषतः म्हणजे सीताफळांचं जास्त वर्चस्व होतं. बर बर. फळ म्हणजे सीताफळ माहूरला, आणि माहूरची ओळखही बऱ्यापैकी सीताफळाने होती एका काळी. जिकडे बघाल तिकडे सगळे सीताफळांचे झाड. आज तुम्ही एकही खाऊ नाही घातलं. बरं, बऱ्याच वेळेला फेसबुकवरती किंवा इंस्टावरती, तुमच्या सोशल मीडियावर तुम्ही तर सर्वात जास्त ॲक्टिव्ह असता. आणि त्याचा फायदा असा की आज मित्र म्हणून जरी आपलं नातं असलं तरी या आधी एक भक्त म्हणून माझ्या आईचं दर्शन, माझ्या रेणुका मातेचं दर्शन जे आम्हाला घडायचं आणि आज लाखो लोकांना घडतं, ते केवळ तुमच्यामुळे. हे तर सर्वात प्रथम तुमचं श्रेय आहे, त्याबद्दल अभिनंदन. पण त्याचबरोबर तुमच्या सोशल मीडियावरती तुमचे इतरही अनेक लुकमधले फोटो असतात. कदाचित तुम्हाला आता माझ्या या प्रश्नाचा राग येईल, आला तर हरकत नाही, पण मैत्रीच्या नात्याने विचारतो. एक काळ्या रंगाची गाडी असते आणि त्या गाडीवर तुमचे काही मी फोटो पाहिले. नेमकी ही गाडी पूर्ण माहूरमध्ये मला अशी कुठे सापडली नाही. तुम्हाला तिचा नाद कसा लागला आणि हा खोळा नाद नेमका कुठून, काय म्हणजे इतिहास काय त्या गाडीचा? ती गाडी म्हणजे 2017 पासून आहे. बरं. आणि विशेष म्हणजे इथे कैलास वगैरे स्थान आहेत, तिकडे दुसऱ्या गाड्या जात नाही. कैलास म्हणजे नेमकं काय? कैलास म्हणजे कैलास टेकडी म्हणतो आम्ही. बरं. कैलास पर्वत आहे, तिथे दत्त महाराजांच्या पादुका आहेत. म्हणजे माहूरमध्येच आहे? माहूरमध्येच आहे. बरं. दत्त शिखरच्या अपोजिट साईडला समोरासमोरच ते स्थान आहे. बरं. ते दाखवतो तुम्हाला आता योगायोगानेच. माझ्या मनातलंच बोला, मी तेच म्हणणार होतो की मग घेऊन चला. आणि माहूरचं झालंय असं आम्हाला, म्हणजे दत्त शिखर माहिती, अनुसया शिखर माहिती, रेणुका शिखर माहिती, मातृतीर्थ माहिती, सतीस्थान समजा दाखवलं. या व्यतिरिक्त अजून काही आहे का बघण्याजोगं की दाखवण्याजोगं? इथे जमदग्नी ऋषींची खोरी आहे. बर. तिथून पुढे जर आपण गेलो, वनदेव आहे. नवनाथाचं सुद्धा स्थान माहूरला आहे. नवनाथांचं. बर. आणि कैलास मगाशी सांगितलं हे एकाच ठिकाणी आहेत, बऱ्यापैकी जवळच आहे. आपण त्या गाडीने जाऊ. तुम्ही योगायोगाने, तुम्हाला वेळ नसतो, मलाही नसतो. म्हणजे मी गाडीचा प्रश्न विचारला आणि तुम्ही गाडीसोबत आता मलाही व्हायरल करणार. बरं, मध्यंतरी तुमचे केस फार लंबे होते आणि फार लुक तो आम्हाला आवडायचा. आताही छानच दिसताय, त्याबद्दल वाद नाही. नेमकं का कमी केले? पण अगदी तो अल्लू अर्जुन टाईप रूप दिसायचा, पुष्पा टाईप आम्हाला. नाही, कुठलं लुक दिसावं म्हणून मी केस नाही वाढवले होते. ते कुठलं काही असं ठरवून काही नव्हतं.
एक छंद म्हणून छंद वाढवलं. म्हणून वाढवले. त्यावेळेला जरा बाईक वगैरे मी बुलेट यूज करायचो, कंटिन्यू बुलेट गाडी यूज करायचो. त्याच्यानंतर मग ही, आणि मी गाडी 1-2-3 वर्ष यूज करतो. ही जरा आवडती गाडी आहे म्हणून आहे. बर बर बर. गाड्या मी बदलत असतो, मला गाड्यांचा छंद आहे. बघा, त्यांनी त्यांचा छंद सुद्धा सांगून दिला. त्यांना गाड्यांचा छंद फार जास्त आहे. आवड आहे मला तसा गाड्या चालवायची. गाडीमध्ये बसून फिरण्याचा छंद आहे, पण मी स्वतः कधी ड्रायव्हिंग नाही, मला शिकलो नाही. ड्रायव्हिंगचा छंद आहे. जाऊ दे, आपली गट्टी जमेल. मग तुम्ही मला घेऊन फिरा राजपूर याच्यामध्ये, माहूरमध्ये. नक्की माहूर दाखवतो तुम्हाला. आणि तुमच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण तेज आहे अशी अनेक जणांची कमेंट आहे. म्हणजे असं मलाही कानावरती येतं की बाबा ह्या पुजाऱ्याच्या चेहऱ्यावरती फार तेज दिसतं. नेमकं कुठला मेकअप करता, कुठली पावडर वापरता, किंवा काय क्रीम आहे, म्हणजे काय साबणही वापरता? लावत नाही चेहऱ्याला. बर. ते लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन, त्यांचे चष्मे, त्यांचे डोळे चांगले असावे. आम्ही पहिले तांदळे. आणि आता कसं आहे, आम्हाला माहूरला निसर्गाचं फार म्हणजे अलौकिक असं सानिध्य भेटलं. सानिध्य मिळालेलं आहे. तर त्या सानिध्यात, आणि मी ज्या शक्तीची उपासना करतो, मी जिला पुजतो, तिचं काही माझ्याबद्दल 100% तिचं तेज उतरणार. नाही उतरलेलं असेल, ते दिसत असेल भक्तांना वगैरे, लोकांना. आम्हाला स्वतः जाणवतं. आणि आम्हाला कधी कधी हेवा सुद्धा वाटतो त्याबद्दल की तुमची उंच, ती शरीरयष्टी, तो गोरा चेहरा, तो धिप्पाड देह. तिने जसं घडवलं तसं मी आहे. म्हणजे परशुरामाची जी कॅरेक्टर आम्ही बघितलेलं आहे पुराणांमध्ये, तर सध्याचं परशुरामाचं रूप म्हणायला तुम्हाला हरकत नाही. दाढी तशी, चेहरा तसा. आणि तेवढं परशुरामाची उपमा नका देऊ. मी पुत्र आहे रेणुका मातेचा, त्यात काही शंका नाही. बरं, आता एवढ्या चर्चा होत आहेत, तुम्ही लवकर इथून निघत नाही गडावरून. देऊळगाव राजाला केव्हा मला येत माझी आहे? आई सोडत नाही. बर. मी म्हणजे त्या आईचा सिंह. तुम्ही जे समोर देवीच्या समोर बघता ते सिंह मी आहे. तिथून काही ते निघू देत नाही. निघू देत नाही. पण देऊळगाव राजाला एकदा या, त्या नक्की. ठिकाणी हवं तर तुम्ही म्हणसाल तसा सोहळ्यातला स्वयंपाक एक करू वेळ का, झाली. जे म्हणसाल ते करू. नक्की. जेवणाचं तर माहित नाही, पण भेट नक्की देतो नक्की, तुमच्या नक्की. शब्दाला. आता जे मातृतीर्थ आहे, म्हणजे आपलं मोवाळ तळं, तर मातृतीर्थामध्ये सध्या जे लोक आता स्नान वगैरे करतात, आणि पूर्वी असं मी ऐकलेलं आहे की मातृतीर्थाचंच पाणी देवीला जायचं. मग आता मातृतीर्थाचंच जातं हल्ली की कसं आहे? नाही, मातृतीर्थातच पाणी येतं देवीच्या अभिषेकासाठी. पण बरेचदा काय होतं की त्याच्यामध्ये इतरही काही म्हशी असतील, जनावरं असतील, ते जाऊन बसतात. तर मग ते कुठंतरी थोडस हे होतं. त्याच्या बाजूलाच एक आता हापसी आहे. बरं बोर बरं. मारलेल्या एका भक्तांनी, तिथे हापसी आहे. म्हणजे तेच तेच पाणी- जाण्याचं पाणी इकडे शुद्ध हा, इकडे स्वरूपामध्ये शुद्ध मिळतं स्वरूपामध्ये आपल्याला. मिळतं. तर त्या हापसीचं वगैरे पाणी आम्ही घेऊन, आमचे कर्मचारी आहेत मंदिराचे, जे की त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी, ते पायी येतात. जुन्या पायऱ्या पण आहेत, तुम्ही बघितल्या पण आहेत. त्या पायऱ्याने येऊन ते पाणी घेऊन जातात. बरं, आता एक पुजारी म्हणून या ठिकाणी वावरत असताना, आता मला जसं एवढे दिवस कोणी मित्रच नव्हता, मी खंत व्यक्त केली. आता तिच्या आशीर्वादाने जगदंबेच्या तुम्ही मिळालात. तुमचं फ्रेंड सर्कल या ठिकाणी आहे की नाही, आणि जर असेल तर नेमकं मग ते कसं माझं भरपूर फ्रेंड सर्कल आहे. आहे? अरे बापरे. मी शिक्षणासाठी बरेचदा बाहेरही होतो. बर. शिक्षण त्याच्यामुळे कितीपर्यंत केलं तुम्ही मग? माझं माहूरलाच MSc झालेलं आहे. बापरे. त्याच्या आधीच मी यवतमाळला होतो. 10वी यवतमाळला झाली आहे माझी. तर त्याच्यानंतर मी पुण्यात गेलो. 11वी 12वी माझी पुण्यात झाली. त्याच्यानंतर परत इथे यावं लागलं. इथे काही कारणास्तव मी जे आहे गडावर, म्हणजे मोठे भाऊ, माझी परंपराच आहे. देवीचे सगळे जे माझे पूर्ण परिवारच हे सगळं करतं. मी जे आज कार्य करतोय, माझ्या कुटुंबाने सगळं केलेलं पण आहे माझ्या आज आधी. तुमचं एवढं शिक्षण व्यवस्थित झालेलं असताना नोकरीचे चान्स तर आलेच असतील, किंवा मग सर्व नोकरीला नाकारून नेमका हा पेशा कसं काय स्वीकारला, किंवा याच्यातच जावं असं आपल्याला का त्याच्यात वाटलं? आवड आहे, ते क्षेत्र आपण निवडलं. आणि मला आईची ओढ लहानपणापासूनच. आणि जसं आता तिथेच आम्ही मी रांगलेलो आहे पाहतो, त्या मंदिरामध्ये, तिथेच खेळलेलो आहे. अंगा खांद्यावर मला कर्मचारी घेऊन जायचे गडावर. असं सगळं मग ते लहानपणापासून वातावरण बघितलेलं आहे. तिचाच लळा लागला. थोडक्यात तिने हात पकडलाय, तो काही सोडत नाही. छोडेंगे ना हम साथ, साथी मरते आयुष्यभर सोडूही नाही. बरोबर. आणि मी तिला सोडणार नाहीये. नाही, आम्हालाही सोडू नका. नाही. एकुलता एक मित्र भेटलाय, तो पाहिजे शेवटपर्यंत, हो की नाही? आता नेमकं या ठिकाणचं कौतुक असं वाटतं की मी जे काही बघतोय, चॅनलच्या दर्शकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आता या ठिकाणी आम्ही ह्या गप्पा गोष्टी संध्याकाळी करतोय, पण मी सकाळपासून माहूरमध्ये आलेलो होतो.
सकाळी दादांनी अगदी व्यवस्थितपणे आरतीचा वगैरे त्या ठिकाणी मान दिला, आरती वगैरे करवून घेतली आणि मग थोडीशी चर्चा झाली की बा माहूरची काही ठिकाणं पाहायची. मग त्यांना मी विनंती केली काही ठिकाणं दाखवसाल का? ते म्हटले हो, पण तुम्हाला एक दिवस थांबावं लागेल. एक दिवस जर थांबला तर एक अवघा दिवस आपला जाईल, पण तुम्हाला अशी ठिकाणं दाखवतो जी तुम्हाला कोणीच आतापर्यंत दाखवली नसेल. म्हटलं बघूया. म्हणून आज रात्री आम्ही माहूरमध्ये मुक्कामाला आहोत आणि उद्या नेमकं आता हे काय काय दाखवतात आणि काय काय नाही हे सर्व तर आपण बघूया. आणि हो, हे मी माझ्यापुरतं नाही ठेवणार. जर यांनी आपल्याला ठिकाणं दाखवली तर त्याचं सर्व आपण शूटिंग करणार आणि सर्व दर्शकांसाठी त्या ठिकाणचं महात्म्य सुद्धा आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू. सर्व महात्म्य आणि ठिकाणं दाखवसाल ना? सगळे ठिकाणं जागृत आहेत आणि इथे एक पंचक्रोशीचा परिक्रमेचा वेढा असतो नारळी पौर्णिमेला. बरेचसे भाविक भक्त इथे माहूरला येतात. अनादी कालापासून परंपरा चालू आहे, माहूरला येतात. इथे एक 24 तासाचा दत्त शिखरपासून तो वेढा चालू होतो. ते काळं पाणी, असे भरपूर काही तीर्थकुंड आहेत. अमृतकुंड आहे, सर्व तीर्थ आहे, मातृ तीर्थ आहे. असे तीर्थकुंड, देवदेवतांचे दर्शन, तिथले स्नान करत करत ते प्रदक्षिणा असते. म्हणजे आता साधारणतः 24 तासामध्ये संपूर्ण माहूरगडाला वेढा मारायचा. समोर 2 गोसावी असतात पुजारी मंदिराचे, त्याच्या मागे सगळे भक्तगण आपले प्रदक्षिणा करतात. तर ते लोक सगळे परिचित असतील या स्थानांना, कारण की जागृत स्थानं आहेत. जसं की मी नवनाथ बोललो तुम्हाला, कैलास बोललो. तिथे कैलासला तर आता फार अमावस्येला फार गर्दी वाढली. साधारण लाखाच्या संख्येत भाविक असतात. किड्या मुंग्यासारखी गर्दी असते. काही बाईक नाही, टू व्हीलर नाही, तिकडे रस्ता पण नाही, सगळं जंगल आहे. प्रसिद्ध स्थान आहे ना, आम्ही आतापर्यंत कसं बघितलं नाही. बरं, म्हणजे याचीच कमाल वाटते. प्रचिती म्हणजे जशी लोकांना यायला लागली तशी त्या स्थानाचं म्हणजे महत्व वाढत गेलं. लोकांना अनुभव यायला लागले. आता तिथे वाऱ्या करतात लोक, कोणी 5, कोणी 11, कोणी 10, काही मनातली इच्छा असेल तर सांगतात. सगळं चालू आहे. देवाची लीला काय, कोणाला कधी देवाला कधी पुढे यायचं असेल तर त्याची इच्छा आहे. नक्की उद्या दाखवा, उद्या त्याची आपण शूटिंग करू. आणि ही जी परिक्रमा तुम्ही म्हणालात, आता मग ही जी परिक्रमा आहे साधारणतः किती किलोमीटरचा वेढा असेल? मंदिराला तिन्ही जे मंदिर आहेत, रेणुका मातेचं, दत्त मंदिराचं आणि अनुसूया मातेचं, किलोमीटर मध्ये नाही मोजता येणार, पण एक अंदाज तुम्हाला सांगतो, एक असावं 20 किलोमीटर मागे पुढे. कारण की डोंगर दऱ्या सगळं पायी जावं लागतं, सगळं. आता ते कोण मोजत? 24 तासामध्ये सर्व पूर्ण करायचं. आणि बरं, मला एक प्रश्न विचारायचा आहे. या ठिकाणी मी सकाळी ज्या वेळेला रेणुका मातेच्या आरतीमध्ये होतो, तर त्यावेळेला दत्त शिखर संस्थान जे आहे, दत्त शिखर संस्थानचे जे महंत आहेत, पीठाधीश आहेत, त्यांना या ठिकाणी मी असा शब्द कर्मचाऱ्यांच्या मुखातून ऐकला की त्यांना मालक म्हणून संबोधन. मालकच आहेत, आम्ही मालकच म्हणतो त्यांना. नेमकं कन्सेप्ट काय बरं, मालक का म्हणावं? ते मालकच आहेत, त्यांना जहागिरी दिलेली आहे. आणि 12 गावची त्यांच्याकडे जहागिरी आहे. भरपूर शेत जमिनी आहे त्यांच्याकडे. मंदिर आजही लोकांना 4 आणे, 8 आणे, 1 रुपया अशाच त्यावेळेस याने दिलेले आहेत. त्यांना शेतीचा काही मोबदला पण मिळत नसेल कदाचित. एखादा पोतं आणून देवाच्या मंदिरात टाकायचं, बाकी वर्षभर यांनी करून खायचं. आणि मग बाकीचे आता महंत आहेत, त्यांचा संसार वगैरे, मग त्यांची मुलं बाळ वगैरे हे कसं? त्यांचा संसार नसतो. सगळे संन्यासी लोक तिथे आहेत. संन्याशी गादी आहे. अरे बापरे. आणि मग त्यांचं कसं रुटीन असेल ते सर्व? त्यांचं रुटीन जर तुम्हाला सांगायचं झालं तर ते 12 वर्षाला खाली होतात. 12 वर्षाचा एक तपास होता त्यांचा, तेही गोदावरी स्नानासाठी. आणि मग 12 वर्ष तिथे एकाच ठिकाणी. आपल्यासारखं नॉर्मल त्यांचं हे नाहीये. अरे बाबा, आपला आरसा बघितला असं काही. देवाचं नामस्मरण, ते म्हणजे दत्त महाराजांचा अवतार. बापरे. बरं, एवढं तुम्ही त्यांच्याबद्दल सांगितलं. जर शक्य असेल तर उद्या सकाळी फक्त आम्हाला एकदा गादीचं किंवा ते महाराजांचं दर्शन जरी मिळालं, परवानगी घेऊ, त्यांनी जर आपल्याला बोलवलं तर तुम्हाला दर्शनाला जाऊ. त्यांच्या इच्छेपुढे आपलं कोणाचंच चालत, कारण आम्ही त्यांना जास्त हे करत नाही. सकाळपासून आम्ही तो शब्द ऐकला नाही. त्या शब्दाला इतका मान आहे. इथे साधं म्हणजे सार्वजनिक ठिकाणी म्हणा किंवा वैयक्तिक काही आम्हाला बोर जरी मारायचा असेल साधा, तरी आम्ही विचारतो मालक असं असं आम्हाला करायचंय, कुठल्या दिवशी करू, काय नाही. त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने आम्ही करतो. ते जे उपासना सांगतील त्या पद्धतीने आम्ही चालतो. म्हणजे मूळ आमचं गुरु घराणं, आमचंच नाही, सर्व सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे माहूर तालुक्याचं पूर्ण. दत्त महाराज तर जगद्गुरुच आहेत, त्याबद्दल वादच नाही. त्या शिखराच्या मागे जे काही गावं आहेत छोटे मोठे, पूर्ण जमीन तुमच्या नजरेत जेवढी जमीन पडेल तेवढी सगळी मंदिराची जमीन आहे शिखर संस्थानची. इव्हन आपलं रेणुका मातेचं मंदिरही त्यांच्याच मालकीचं होतं. बर ही तर पहिल्यांदा माहिती मिळाली. आता या ठिकाणी मला जे तुम्ही सांगताय, माझ्या डोळ्यासमोर ते सर्व स्वरूप उभं राहतंय की एक व्यक्ती जी तुमच्या माझ्यासारखीच हाडामासाची बनलेली आहे, पण ती व्यक्ती एका विशिष्ट दत्त महाराजांच्या गादीवरती बसते. त्यानंतर 12 वर्ष तुम्ही म्हणताय की ते मठाच्या बाहेर निघत नाहीत, म्हणजे किती कठीण. आणि गडावरून उतरत नाही तरी मेना पालखी
घोडा असं तेही 12 वर्षातून. ते 12 वर्षातून येतात 2 महिन्यासाठी. आणि हल्ली मग आपण बघतो आहोत की दत्त महाराजांच्या नावाने, तसं कोणावर टीका करायचीच नाहीये आपल्याला, पण जस्ट तुम्ही बघितलं असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, दत्त महाराजांच्या नावाने हल्ली जिथे तिथे स्थानं निर्माण होत आहेत. ती व्हायलाही पाहिजे, बाकीचा प्रचार प्रसार होतोय मान्य आहे, पण हल्ली जर तुम्ही बघितलं असेल, काही महाराज लोकांना मुलं आहेत, बाळं आहेत, आणि इथे काही महाराजांचा दावा आहे की त्यांच्या पोटी साक्षात दत्त महाराजांनी नवा अवतार घेतलेला आहे, आणि जगातला जो दत्त आहे, जे त्रिमुखी दत्त आपण मानतो, जगद्गुरू ज्यांना आपण मानतो, ते सध्या ना माहूरगडला आहेत, ना ते गाणगापूरमध्ये आहेत, ना ते गिरनार पर्वतावर आहेत. ते एका विशिष्ट व्यक्तीच्या पोटी जन्माला आलेले आहेत आणि त्यांच्या घरात ते सध्या 6 वर्षाचे झालेले आहे. एक पुजारी म्हणून दत्त महाराजांशी एक या ठिकाणी मातीचं नातं म्हणून या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? बाहेरचं मला माहित नाही. आम्ही दत्त महाराजांना तर मानतोच, पण ती जी गादी आहे, आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेली गादी आहे, त्या गादीचं फार मोठं महत्त्व आहे. त्याच्या आधीचं स्थान म्हटलं तर इथे हिवरा संगम म्हणून आहे. बरं, ते तिथूनच स्थान पुढं तिथं गेलं असावं असं म्हणजे माझ्या ऐकण्यात आहे. मला काही एवढं असं पण आता ज्या महंतांबद्दल आपण बोलतो ते जर एवढे तपस्वी आहेत आणि एवढं त्यांचं त्या ठिकाणी एक योग आहे स्वतःचा, तपस्वी आहे, पण तर त्यागी ते पण आहे. स्वतः दत्त अवतारी किंवा आहे. दत्ताचं स्वरूप त्यांना आपण कलियुगातलं म्हणूया. त्यांना वाचा सिद्धी आहे. आता हे बरं. बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की आम्ही बोलत नाही. बरं. त्यांचा शब्द म्हणजे आमच्यासाठी अंतिम दत्त महाराजांचा शब्द आहे. बरं बरं. त्यांचा शब्द म्हणजे दत्त महाराजांचा शब्द. त्या शब्दापुढे कोणीच जात नाही आम्ही बघतो. तर या ठिकाणी हा सुद्धा मुद्दा येतो की बघा, 12 वर्षातून एकदा गडावरून खाली उतरणारे तुम्हाला महंत. गंमत सांगतो याच्यासोबतच. एक मुस्लिम आहेत, त्यांनी आता हॉटेलचं इथे त्यांचं बांधकाम चालू पण आहे, एक झालंय पूर्ण. त्यांनी हॉटेलला नाव काय द्यायचं हे सुद्धा मालकाला विचारलं, मालकाने बरं. नाव सुचवलं बर बर बर. आणि मग त्या हॉटेलला नाव दिलं. म्हणजे अगदी सर्व जाती धर्माचे पंथाचे, म्हणजे जे मालक शब्द आहे तो अगदी ते मालकच योग्य, आहेत आमचे. आणि स्वतः ते मालक म्हणजे दत्तप्रभूच मालक आणि त्यांचे गादी पीठाधीश म्हणून, त्यामुळे आणि सर्वांना समजून चालून घेणारे एक व्यक्तिमत्व. अनादिकालापासून ती परंपरा चालू आहे गादीची, आजही चालूच आहे. आणि तिथे जर समजा भाविकांना दर्शन घ्यायचं असेल, समजा मंदिरात तर आपण दर्शन घेतोच, महंताच्या दर्शनाचा दिवस असतो का एखादा की या दिवशी? गुरुवारी पूर्वी मालक दर्शन द्यायचे, पण आता हल्ली त्यांचं दर्शन रोजही आपल्याला होतं. बर बर त्यांचं साधारण वेळ 9-9:30ची आहे. 9:30 ते 1 पर्यंत मालक दर्शन देतो. बर तर बर. त्या वेळेमध्ये तुम्ही भक्तगण सगळेजण येऊन दर्शन घेऊ शकता मालकांचं. महंतांचं. तर या ठिकाणी आवाहन. त्याच्यानंतर मुख्यमंत्री असू द्या की प्रधानमंत्री असू द्या, बर, त्यांनी जरी आज्ञा घेतली, मालकांना विचारलं, त्यांची जर इच्छा असेल तरच दर्शन होतं, नाही तर मग नाही. दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं. या ठिकाणी एक निवेदन सुद्धा करावं असं वाटतं, जे आता गप्पांमधून समोर येत आहे. इतर सर्वच दत्तस्थानं पवित्र आहेत, दत्तांचं नावच पवित्र आहे मुळामध्ये, परंतु हल्ली जे काही आपण ट्रेंड बघतोय, कोणाच्या पोटी काय दत्त महाराज जन्माला येत आहे, ते सध्या 6 वर्षांचे आहेत, आणि काय ते अहो, इथे जे गादीवर आहे तिथे यावं, तिथे दर्शन घ्यावं, महंतांच्या पाया पडावं, अशा महंतांच्या पायाची धूळ जरी आपल्या कपाळाला लागली ते आपलं भाग्य समजावं, ही खरी दत्तभक्ती आहे. उगाच अंधश्रद्धेच्या बळी पडू नये असं माझं तरी मत आहे. आता दादा एक पुजारी असल्यामुळे ते स्पष्टपणे या ठिकाणी, पण माझं मत मी स्पष्टपणे व्यक्त करतो, या विळख्यातून आपण बाहेर निघावंच. बरं, माहूरची साधारणतः लोकसंख्या किती असावी? माहूरची साधारण लोकसंख्या 25,000 आहे. बरं. तालुका आहे माहूर. 2000 मध्ये इथे तहसील ऑफिस झालंय. बरं. हा. आणि पूर्वी मग तालुका किनवट होता ना बहुतेक? हो, पूर्वी किनवट होता, आता माहूरच झाला. माहूरच झालाय. बरं बरं. कारण आम्ही जे पुस्तकांमध्ये वगैरे वाचलं तर माहूर तालुका किनवट अशा पद्धतीनुसार माहिती यायची त्यामध्ये, एक साधारणतः शक्तिपीठाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये. अतिशय छान. बरं, तुम्ही आता ज्या वेळेला सर्व हा व्याप सांभाळता, म्हणजे मंदिराचं पुजारीपणही सांभाळता, स्वतःची पर्सनल लाईफ सुद्धा जगत आहात, स्वतःचे मित्रही सांभाळत आहात, स्वतःचे छंदही जोपासत आहात, तो की तुमचा एकुलता एक छंद ते म्हणजे ड्रायव्हिंग, आणि आमच्यापर्यंत देवीचे फोटोचित्र वगैरे पोहोचवणे, या सर्व याच्यातून परिवारासाठी कसा वेळ काढता? बघा, आता काय सुविधा झाल्यात, कॅमेरे वगैरे लागलेत मंदिराला. पूर्वी वर्ष मी मंदिरात असायचो, वर्षभर मी खाली उतरत होतो. मीच नाही, माझे काका दादा, आमची परंपराच आहे, वरतीच राहायचं. मी माझं पूर्वीचं रुटीन असं होतं. 2007 पासून इथे यात्रा वाटली. त्याच्या आधी मी बघितलेलं आहे, काही अनुभवलेलं आहे, काही गोष्टी मी केलेल्या पण आहे. तर साधारण सकाळी आम्ही 6ला उठलो की सगळा परिसर स्वच्छ करून घ्यायचो. मोजके काही कर्मचारी असायचे आमच्यासोबत मंदिरामध्ये. तर त्यावेळेला असं काही एवढी गर्दी नव्हती. 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत कोणी भक्तही मंदिरामध्ये येत नव्हते. 2007च्या पूर्वीचं तुम्हाला मी सगळं सांगतो. तर इतकी शांतता होती, आणि तिथे होतं पिंपळाचं झाड. बरं. छान करमायचं मस्त.
गार पिंपळाचं हवा. झाड म्हणजे जमदग्नी ऋषींच्या नावाने जे लिंग आहे त्याच खाली म्हणताय का तुम्ही, की पलीकडे तिथे होतं? चाफ्याचं झाड आहे. बर आता जिथे गणपती मारुतीचं मंदिर आहे बर. पूर्वी ओटा होता आणि तिथे पिंपळाचं झाड होतं. बर बर. तर त्याची एक ओढ, त्याची सावली दिवसभर असायची. आणि आमचं जे रुटीन होतं, सकाळी मी 6ला उठलो, सगळा परिसर स्वच्छ करायचा, परिवार देवतेची पूजा करून घ्यायची. त्याच्यानंतर मातृतीर्थावर एक कर्मचारी आम्ही पाठवायचो. 6-6:30ला तो जायचा, 7-7:30 पर्यंत तो परत यायचा एका तासामध्ये. ते आल्यानंतर मग दही दूध पंचामृत गवळ्याच्या घरून यायचं. बर. आजही येतं. तर ते आल्यानंतर आपण चूल पेटवायची, चुलीवर डाळ ठेवायची. मंदिराच्या तिथे मंदिराच्या बाजूला जे तुम्हाला परिसर दिसतो ऑफिस वगैरे, त्याच्या मागे आम्ही चौका म्हणतो त्याला. चौका नैवेद्याची रूम देवीची आहे तिथे, आजही आहे. आता थोडी अपडेट झाली, गॅस ओटा वगैरे, आता गॅस वगैरे आहे. त्यावेळेला काही नव्हतं. तर त्यावेळेला आम्ही चूल पेटवायचो, चुलीवर डाळ ठेवायची आणि देवीच्या पूजेला जायचं. साधारण देवीच्या पूजेला लागायचे आम्हाला 2-2.5 तास. सर्व शृंगार देवीचा अभिषेक करायला. ते झालं की मग आम्ही नैवेद्य करायला लागायचो. नैवेद्याला 1 तासभर कसंही जायचं, 2 भाज्या, पूर्ण वरणाचा स्वयंपाक सगळं करायला. तो नैवेद्य दाखवायला आम्हाला 11:30-12 वाजायचे. बरोबर. 12 वाजता देवीचं जेवण, आरती झाली, नैवेद्य दाखवून आरती केली की परत शांतता व्हायची. 9-10 पर्यंत जे काही लोक आले भक्तगण ते असायचे. त्यानंतर जी शांतता व्हायची दुपारी 2 नंतर, कोणीच नसायचं मंदिरामध्ये, एकदम शांत. परत मंदिर आपलं आवरून घ्यायचं, परिसर सगळं स्वच्छ करायचं. त्याच्यानंतर मग देवाबत्तीची तयारी, दिवे भात वगैरे. मग मधला जो काही आम्हाला वेळ मिळायचा, काही आम्ही कर्मचारी वगैरे घेऊन जंगलात जायचो, लाकडं वगैरे गोळा करून आणायचो, इंधन लागायचं आम्हाला पण. असं सगळं आमचं जुनं पूर्वीचं रुटीन होतं. ते रुटीन म्हणजे असं की वर्ष आम्ही मंदिरातच राहायचो. घरी यायचा काही विषयच नव्हता. तेच आमचं घर, आमचं शेत, मंदिर, तेच. आजही आपण पाहतो की गडाच्या पायऱ्या जरी 265 किती 250 पायऱ्या आहेत, 250 पायऱ्या आपण चढतो आणि उतरतो. आमच्या सारख्याची दमछाक होते. आणि तुमचं दिवसातून किती चक्र त्या 250 पायऱ्यांवरती होतात ते माहीतच नाही. तर म्हणजे स्टॅमिना सर्व म्हणजे असं आता सध्याचं तरी रुटीन ठरवून नाहीये. कधी काका असतात तर ते आले तर मला थोडासा वेळ मिळतो. सध्या आता जी पूजा चालते, खास करून मी आपल्या भोपीकुळाबद्दल बोलतोय. आपला शब्द यासाठी वापरतो, चॅनलच्या दर्शकांना सांगतो की माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना आंबोरे, जे स्वतः 95 वर्षाचे संन्यासी आहेत, सर्वांनी त्यांना बघितलेलं आहे. तर नानांचे जे गुरु होते ते भोपीकुळाचे होते. त्यामुळे आता आमचं कुळ हा शब्द मी या ठिकाणी वापरला. तर आपल्या कुळामधले सध्या असे कोणकोणते पुजारी आहेत? म्हणजे तुम्ही मला एक माहिती आहात आणि बहुतेक भवानीदास दादा एक मला माहिती आहे. पूर्ण कुटुंबच पुजारी आहे. म्हणजे आम्ही वयाने जे मोठे आहेत माझ्यावर भाऊबंद, सगळ्यांनी पूजा देवीची केलेली आहे. जास्त मंदिरामध्ये ज्यावेळेला शिक्षणासाठी बाहेर होतो. आता हल्ली आज तुम्ही जसं म्हणले फेसबुक, इंस्टाग्राम, या काळामध्ये मी तिथे आता सेवेसाठी आहे. किंवा मी जे मागचे 10 वर्ष होते पूर्वीचे, त्यावेळेला आमच्याकडे काही शूटिंग वगैरे असतील ते आणखी काय पुढं आम्ही सोशल मीडियावर काही टाकले नाही आहेत. तर त्याच्यामुळे माझा परिवार तुम्ही बघितला नाही सोशल मीडियावर. म्हणजे थोडक्यामध्ये जो चमकता आहे वही बिकता आहे. हा, तसंच म्हणा. मला आवड काय आहे की माझी देवी घरोघरी पोहोचली पाहिजे. माध्यम आहे. बरोबर. मी तिचा रोजचं एक दर्शन, आरती माझ्याकडनं जे शक्य होतं माझ्या पद्धतीने मी करतो आणि लोकांपर्यंत पोहोचवतो. आणि असे भाविक भक्तांचे मला फोन येतात की आम्ही अमेरिकेत आहोत, आम्ही फ्रान्समध्ये आहोत, आम्ही जर्मनीमध्ये आहोत, आम्ही ते दुसऱ्या देशात ते होतात, पण इतरही राज्यातून मला भरपूर फोन येतात की या माध्यमातून आम्हाला दर्शन होतं, मलाही त्याचं समाधान मिळतं. अगदी खरं. आणि आईचा प्रचार करायला आम्ही आवडतो. सेवा आईची करत राहून आमच्यापर्यंत तिचं दर्शन पोहोचवत राहो अशी सदिच्छा तर आहे. वयस्कर लोक आहेत, काही आपल्या कामाच्या व्यापातून ते येऊ शकत नाही. 2 प्रश्न निर्माण झाले माझ्या मनात. आता आपण गप्पा मारतोय, तुम्ही म्हणाला तो वयस्कर लोक. बरं, आता असा एखादा कोणी म्हातारा कोतारा एखादा व्यक्ती आला, थोडंसं ग्रामीणच बोलतोय घरच्यासारखं, तर अशा व्यक्तीला तर पायऱ्या चढणं शक्य नाहीये आणि आपल्या इथे रोपवे सुद्धा नाहीये. मग अशा व्यक्तीची काय सोय असते बरं? म्हणजे काय करावं? सध्या इथे पालखीची व्यवस्था आहे. पहिल्या पायरीपासून पालखीवाले लोक आहेत, ते पूर्वीपासूनच आहेत. ते ओझं उचलून खांद्यावर व्यक्तीला उचलून घेऊन जातात. ते त्याच्या वजनावर डिपेंड करतं त्या येणाऱ्या पर्सनच्या. 4 माणसाची त्याला पालखी लागते किंवा 2 माणसाची लागते, पण सुविधा आहे सध्या तरी. आणि तसंच गडकरी साहेबांनी आता रोपवे तर नाही, पण स्कायवॉकचं आता सध्या काम चालू आहे मंदिरावर. आपण बघितलं, लिफ्ट आणि स्कायवॉकचं काम चालू आहे सध्या. तर ते वर्षभरात पूर्ण करायला सांगितलं होतं, पण आता भरपूर वेळ होऊन गेला. बहुतेक नितीन गडकरी साहेबांचं कुलदैवतही रेणुका माताचं ना आहे, आणि ते नेहमी दर्शनाला येतात आणि सहकार्यही आहेच त्यांचं.
एक दुसरा प्रश्न असा निर्माण झाला मनामध्ये की मगाशी तुम्ही म्हटलात की देवीची पूजा करताना परिवार देवतेचीही पूजा करावी लागते. ह्या परिवार देवता नेमक्या कुठल्या आहेत आणि कुठं आहेत नेमक्या त्या? परिवार देवता आपल्याला मंदिर परिसरातच बघायला मिळते. जसं की आपण मेन मूर्त म्हणजे तुळजाभवानी, हा, जी इकडच्या समोरच्या साईडला आहे. तसेच महालक्ष्मी. महालक्ष्मी म्हणजे बहुतेक ते ऑफिसच्या मध्ये का? हा, तिथे छोटंसं थोडंसं मंदिर काउंटर आहे. वगैरे झाले त्याच्यामध्ये. हा. आतमध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे, महाकाली आहे, चंडिका माता महाकाली आहे. कुठे आहे बरं? आपण एंट्रीलाच आहे, तांबोळाच्या समोर. बरं, म्हणजे जसं जिथे मोठी कोणता- शिळा दिसते ती हा, अशी. ती महाकाली आहे. बर बर त्याच्या बाजूलाच लगेच नवचंडिका माताची बर तिथे एंट्रीला. हा, त्याच्यानंतर दत्त पादुकाही आहेत, गडावरती आहे. गडावरती आहेत. बरं. परशुराम मंदिराकडे जाताना आपल्याला दत्त पादुकेचंही दर्शन होतं. त्याच्या बाजूला ईसाई देवी आहे. ईसाई. ईसाई बर, देवी. पहिल्यांदा नाव ऐकलं. खाली परशुराम आहे, परशुरामाच्या मागे वरदायिनीचा पहाड आहे. वरदायीनीचा आम्ही पहाड. परशुरामांची पालखी घेऊन तिकडे जातो. आता दसऱ्याच्या दिवशी आम्ही तिकडे जातो. तिथे काही मंदिर वगैरे आहे का काही? इथे त्यांचं स्थान आहे. सध्या तरी मंदिर वगैरे नाही, सगळे पूर्ण जंगल आहे, आजूबाजूला फॉरेस्ट एरिया आहे. आपलंही मंदिर म्हणजे मंदिर जर सोडलं तर जागा सगळी रिझर्व्ह फॉरेस्टच्या नावाने होती. आता कुठं मंदिराच्या नावाने जागा झाली आहे. बर होईल बर. आता हळूहळू. डेव्हलप न होण्यामागचं कारण एकमेव म्हणजे जागा. ही मंदिराचं नाव खंत जागा. आता तुम्ही अगदी बरोबर बोललात. बऱ्याच जणांना आम्हाला असा प्रश्न पडतो की तुळजापूरला जातो आम्ही, वणीला जातो, कोल्हापूरला जातो, 3.5 शक्तिपीठांपैकी अगदी महत्वाचं रेणुका देवीचं मूळपीठ आपलं माहूर. पण इतर देवी देवतांच्या ठिकाणी ज्या काही सुखसुविधा पाहायला मिळतात, दर्शन आम्हाला छान मिळतंय, पूजा अगदी छान होते, पुजारी तर दिलखुलास आहेत, त्याबद्दल काही सांगायचा वादच नाही. पण इतर गोष्टींबद्दल की विकास झाला नाही असा एक थोडासा नाराजीचा सूर भक्तांचा दबक्या आवाजामध्ये ऐकायला मिळतो. मग याचं कारण कदाचित हेच असावं. याचं कारण महत्वाचं म्हणजे माहूर एका टोकाला, महाराष्ट्राच्या एका टोकाला माहूर. इकडे दळणवळणाची साधनं फार कमी, इथे रेल्वे नाही, साधनांचा अभाव. आणि इकडे एक दुसरं म्हणजे पूर्वीच्या काळी एक विजयकुमार नावाचे म्हणजे डाकू होते, दहशत होते. तर त्यांच्या इकडे दहशत फार होती. ते आहेत लोकांच्या का आता? आता नाही, आम्हाला जावं लागतं. 90च्या आधीचा विषय तुम्हाला अच्छा सांगतो. अच्छा, ठीक. आता महाराष्ट्रात कुठेही जातो मी आहे. तो एक विषय होता. लोक घाबरायचे, तिथे लुटणं वगैरे असे काही प्रकार बरेचसे काही घडले, किंवा त्यावेळेला ते पेपर असतील, काही न्यूजपेपर असतील, त्याच्यामध्ये काही बातम्या वाचल्या असतील, लोकांनी घाबरून. आजही बरेचसे बोन येतात की इकडे यायला पूर्ण जंगल आहे, डोंगर आहे, मी रस्ता असं कसा आहे, ऐकलेलं कसं आहे यायचं. एका वृद्ध महिलेकडून माहूरला माहित नाही की जो रामगड किल्ला आहे समोरचा, ज्यामध्ये आपण महाकालीचं स्थान आहे म्हणतो, रामगड किल्ल्यामध्ये जाऊ नये, तिथे एखाद्या वेळेला पाकिटमारी होते, असं एक वृद्ध महिला. आताचा विषय नाही हा, एक 5-6 वर्षापूर्वी झाला होता. आम्ही सर्व वरती गेलो, महाकालीचं दर्शन घेऊन आलो. ती म्हातारी आजीबाई की जागची हल्लीच नाही. आम्हाला सुखरूप पाहून म्हणते वरती कोणी होतं का? म्हणलं सेल्फी काढणारी जोडपी होती, बाकी कोणी नव्हतं. पण आज भीती वगैरे अशी काहीच नाही. आज भीती राहिली नाही. आणि पूर्वी त्यांच्यासोबतही म्हणजे तसं जर काही घडलं असेल तर ते म्हणजे चुकीचं त्या काळातलं नाही सांगता येत आपल्याला. तेव्हा म्हणजे आता कॅमेरे वगैरे पण आहेत, सुविधा पण आहेत, तर लोक तेवढ्या ऍक्टिव्ह झाले, प्रत्येकाकडे मोबाईल पण आहे. बरं, मी असं ऐकलंय जी ती महाकाली आहे रामगड किल्ल्यावरची, त्या देवीला म्हणतात की भिंतीमध्ये पुरलंय, दाबलंय. हे खरं आहे की फक्त एक खोटी कथा आहे? म्हणजे असं काय? हे आपणही बघितलं नाही त्याच्या आतमध्ये काय आहे. 400 वर्षापूर्वीची म्हणजे मला आजीने सांगितलेली घटना आहे. आजी म्हणायची की 400 वर्षापूर्वीची इथली घटना आहे. त्या एका जोडप्याने, एका भक्ताने, की मूलबाळ त्याला होत नसेल तर देवीला नवस केला. पहिला मुलगा इथे तुला सोडतो, अर्पण करतो, असं त्याने नवस केला. तर त्याला 3 मुलं झाली. बरं. तरी त्याने नवसाची परतफेड केली नव्हती. आता महाकाली मातेने ते गिळला म्हणतात, कोणी म्हणतात गिळताना बघितला तर ते काढला, तर तिला कणकेचा काय विधी करून मुलगा अर्पण केला. ती साक्षात महाकाली तिथे असल्यामुळे त्यावेळेस त्या लोकांनी काय ठरवून ते बंद केलं असावं काही माहित नाही, पण ते म्हणतात, ऐकलेलं आहे. बरं बरं बरं. ही कथा एक पहिल्यांदा ऐकायला भेटली. बऱ्याचशा काही गोष्टी. अजून एक आजी मला नेहमी सांगायची, आजी आजोबा रेणुकादास भोपे, म्हणजे यांचं असं सांगणं असायचं की हे जे आपलं मंदिर आहे मातेचं, इथे जे आपण आता दर्शन घेतो, ज्या तांदळाचं जे आम्ही सेवा करतो, तिथे या राजाच्या काही गायी होत्या. बरं. ते गायी तिथे जाऊन त्यांचं स्तनपान व्हायचं, दुधाच्या धारा पडायच्या. बरं. म्हणजे जिथे सध्या आईची मूर्ती आहे तिथे. तर ती शक्ती आहे, त्यांना समजलं. त्या राजाने ते मंदिर बांधलेलं असावं असं ते सांगतो. बर बर बर. गोंड राजा म्हणजे महाकाली त्यांना प्रसन्न होती. म्हणजे जसं आपण पाहतो की चंद्रपूरची ऐकलेल्या आम्ही अशा, तर तिकडे गोंड राजांनीच महाकालीची स्थापना केलेली आहे, आणि इथे सुद्धा गोंड राजांनीच. कोणी म्हणतं की देवगिरीच्या राजांनी पण इथे राज्य केलं काही दिवस. हा,
आता त्याच्यानंतर मग अहिल्याबाई होळकर, आता जसं दत्त मंदिरात जर गेलो आपण, बरेचसे काही आपण तिथे हांडे भांडे स्वयंपाकाचे, आज अनुसया मातेला जरी गेलो तिथे आजही आंबिलकातील मोठ्या मोठ्या याच्यामध्ये केले जाते भांड्यामध्ये. अच्छा. जुने पुरातन भांडे आहेत सगळे, सर्व एवढं ठेवलेले. असे ताट हातात मावून एवढं जातात मोठे त्या काळातील. तर भरपूर तुम्ही मोठ्या प्रमाणात अन्नदान तिथे होतं, भाविक भक्त येऊन सेवा करतात. आणि आईचा भक्त परिवार मोठा आहे, दत्त महाराजांचा भरपूर मोठा आहे, कुठून कुठून लोक येतात. एक थोडासा खाजगी प्रश्न विचारतो, तुम्ही दिसायला हँडसम आहात म्हणून विचारतो. पुढे आता आमच्या वहिनी साहेबांबद्दल काय प्लॅनिंग आहे, म्हणजे अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे? आता विचारू नये बरं का खरं पाहता एका पुजाऱ्याला, पण एक मित्राच्या नात्याने विचारतोय जस्ट. आणि हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असणार, कारण काय होऊन जातं, पुजारी म्हणून तुम्ही जेवढे प्रसिद्ध आहात तेवढंच तुमचं रूप सुद्धा एक प्रसिद्ध आहे, की बरेच जण बोलतात. म्हणजे आता राग नका येऊ देऊ, पण जेव्हा मी तुम्हाला फार पूर्वी इंस्टाग्रामवरती बघितलं होतं, मी फोटो पाहायचो, यायला ह्या पोरामध्ये असं काय जे आपल्यामध्ये नाही, अशी फील त्या वेळेला राहायची. आता नाही ना, आता नाही हो. आता असं झालंय ना, तुझा आत्मा माझ्यात, माझा आत्मा तुझ्यात, तात्या विंचू पार्ट 2 झालाय आता. तर नेमकं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज, काय पुढचा प्लॅनिंग? अरेंज मॅरेजच. नक्की हो नक्की. लग्नाला आम्हाला बोलवा, आपण सर्व दर्शकांनाही त्या ठिकाणी बोलवूया, आणि आपण सर्व बराती म्हणून त्या ठिकाणचा परण्या नाचणारे म्हणून त्या ठिकाणी जायचंच आहे. आणि या ठिकाणी अगदी मनमोकळ्यापणाने, खरं पाहता गप्पा तर आम्हाला भरपूर करायच्या आहेत, परंतु या ठिकाणी थोडंसं एक महत्त्वाचं काम सुद्धा आहे, की दादांच्या सोबत जाऊन एका स्थळाचं दर्शन घ्यायचं आहे. ते मंदिर लवकर बंद होईल असं त्यांनी सांगितलं. तर एवढ्या मनमोकळ्या गप्पा माझ्यासोबत आणि माझ्या निमित्ताने सर्व या आपल्या जनतेच्या समोर केल्याबद्दल तुमचे तर मनपूर्वक आभार. असंच तुमचं प्रेम सहकार्य जगदंबा देवी संस्थानला राहो, सर्व भक्तांनाही राहो. तुम्ही असेच निरनिराळ्या छान छान पोस्ट, आईचे फोटो, पूजेचे विधी आम्हाला दाखवत राहो. मध्यंतरी तुम्ही आता एक व्हिडिओ टाकला होता बघा, त्यामध्ये तुम्ही एक काहीतरी विधी दाखवला, मला त्याचं नाव आठवत नाहीये आत्ता. याच्यामध्ये पोळ्याच्या वेळेला काहीतरी गुरुपूजन म्हणून असं काहीतरी होतं. परंजन आहे. हा, राईट. ते काय बरं नेमकं? पोळ्याच्या आदल्या दिवशी शिखर संस्थांचे जे काही महंत आहेत त्यांना आपण आमंत्रित करतो. आणि त्यांचं पूजन असतं. खरं तर मालकांनाही आमंत्रण असतं, पण ते 12 वर्षानंतरच खाली येतात. त्यांचे प्रतिनिधी आहेत वासुदेव भारती सध्याचे, ते येतात. आणि इतर जे तिथे पुजारी वर्ग आहे किंवा संन्यासी वर्ग आहेत ते सगळे येतात. त्यांचं पूजन असतं. थोडक्यात दत्त महाराजांचं प्रतीक मानून हे सर्व पूजन करण्यात येतं. आणि कुठल्या तिथीला असतं हे? परंजन म्हणजे पोळ्याच्या एक दिवस आधी. पोळ्याच्या एक दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या बहुतेक म्हणतात ना त्याला. पिठोरी म्हणेल म्हणता येईल, नाही खांदेमळण म्हणतात बघा. खांदेमळण म्हणतो आम्ही त्याला, पण परंजन इकडे शब्द आहे. प्रयोजन केलेलं प्रयोजन. तर त्या दिवशी आम्ही गोड जेवण करतो, देवीला पूर्णावरणाचा नैवेद्य असतो, असंही रोज असतोच हल्ली. पण त्या दिवशी विशेष म्हणजे आधी महापुरुषांना, आमचं ते गुरु घराणं पण आहे, मालकही आहेत, ते सगळ्यांना पहिले. त्याच्यानंतर मग जे काही गावकरी आहेत, तालुक्यातले लोक भक्त आहेत देवीचे, त्या सगळ्यांनाही आमंत्रित करतो. शेतकरी राजाला आमंत्रित करतो. आणि त्या दिवशी येऊन सगळे भाविक भक्त तिथे येऊन देवीचा प्रसाद घेतात आणि महंतांचं दर्शनही मिळतं. आता आम्ही असं चालू केलं की जे महिला वर्ग आहे त्यांना देवीच्या साड्याही आम्ही वाटप करतो प्रसाद म्हणून. असं सगळं चालू आहे, सगळं व्यवस्थित. एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि मग आता पॉडकास्ट आपलं बोलणं थांबवूया. जसं की मला माहूरची प्रथा माहीत नाही खरं म्हणजे, त्यामुळे विचारतोय. तुळजापूर आहे, कोल्हापूर आहे, सप्तशृंगगड आहे, 3.5 शक्तिपीठांपैकी महत्त्वाचे 3 पीठं. नवमीच्या दिवशी तुळजापूरमध्ये आजाबळी देवीला देण्याची पद्धत होती आणि आजही आहे. सप्तशृंगगडावरती सुद्धा देवीला आजाबळी म्हणजे बोकडबळी आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या बाजूच्या भवानी मंडपामध्ये अष्टमी नवमीच्या दिवशी बोकडबळी दिला जातो. माहूरला बोकडबळी प्रथा होती किंवा नाही? आहे. बलिदानाची प्रथा आहे माहूरला. जसं आता समजा 2014 पासून काही कारणास्तव बंद केलेलं आहे. काही प्रशासनाचंही असं काही विशेष हे नाही, पण सगळ्यांच्या येणे समजा ते बंद केलं, बंदच आहे. त्याच्याऐवजी आता काठी कोहळ्याचा बळी दिला जातो. ते याचा त्याचा समजा हे आहे. तर म्हणावं, अनुसया मातेला सुद्धा इथं बलिदान आहे. काय सांगता? आहे. पुन्हा बोला. अनुसया गडावर सुद्धा बलिदान आहे. अनुसया मातेला आहे. दत्ता महाराजांच्या आईला. हो. ऐकताय का? अरे बापरे, 5 मिनिटं अजून हे पॉडकास्ट चालू दे, अजून पुढे. नाही, जे आहे ते सांगायला काय हरकत आहे. अरे बापरे, येऊन बघा तुम्ही या अष्टमीला इथे अनुसया मातेलाही बलिदान दिलं जातं. बापरे बाप. आणि मग
मध्यंतरी बघा, आता जस्ट मला आठवलं, मी व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तुळजापूरमधला आजाबळी म्हणजे बोकडबळी योग्यच आहे, कारण ती पिढी परंपरा आहे. मी मान्य करतो की मुख्य प्राण्यांचे आपण हाल नाही केले पाहिजे, पण आपल्या आजोबांनी, पंजोबांनी, खापर पंजोबांनी हजारो वर्षांची ती आम्ही परंपरा क्षत्रिय चालली. आहे. बरोबर, आम्हाला म्हणजे देवीचं जे काय आहे ते सगळं करावंच लागतं, बरोबर, बलिदान द्यावंच लागतं. द्यावंच लागतं. ते तुम्ही काठी कवळाचं करा किंवा बोकडाचं करा, बोकडाचं तो तुमचा करा. प्रश्न आहे. पण बलिदान थोडक्यामध्ये आहेच. आपण असं समजूया की माहूरला जी बळी प्रथा आहे ती योग्य म्हणजे जी होती, आणि जर कोणी रेणुका मातेला बळी देत असेल आपापल्या घरी किंवा नवसाने, तर तसा नवस करत असेल किंवा तसं त्यांची इच्छा पूर्ण होत असतील, हे बघा, इथे रामनवमीला पूर्वी काय होतं, तुम्हाला 7च्या आधीचा तुम्हाला प्रसंग सांगतो की हे रामनवमीला जी यात्रा इथे इथे एक ठराविक यात्रा होते, म्हणजे चैत्र महिन्याच्या रामनवमीमध्ये. हा, इथे पूर्ण बंजारा समाज आहे. हा, पोहरा देवी इथे जवळच आहे. बरोबर. पोहरा देवीचं तुम्हाला सगळं माहिती हो, आहे. हो, तिथे हो. असंख्य सेवालाल बलिदान, महाराजांचं असंख्य शक्तिपीठ. बलिदान तिथे होतं. तिथे करू नये इथं देवीला, तर त्यांच्या भाषेमध्ये ते शामकी माता, याडी, आई, याडी म्हणजे आई, 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 ते साध्या भोळ्या भावनेने आणि त्यांचं जे काही आहे समजा ठरलेलं देवतांचं, ते त्या पद्धतीने ते बलिदान करायचे. ते इथेही येऊन ते बलिदान द्यायचे. आता आपण ते बंदच केलं गडावर सध्या. गडावरचं. तर आता इतक्या प्रमाणात ते लोक येतात आणि एक गाडी आणि 2 बोकड 100% असतातच. मी बघितले पण आहे आणि तुम्ही अनुभवाल. आताही ते लोक येतात, गाडीत असतं, त्यांच्या दिसतं ते सगळं, ते दर्शनाला येतात. तर आता ते जे निशाण आहे देवीचं बाहेर, तिथे ते झडती देतात. त्यांच्यामध्ये एक पद्धत आहे देवीला, ते त्यांच्या ह्याच्यात विनंती करतात, याडी या, असं हळद कुंकू लावून पूजा करतात त्याची. ते झडती दिल्यावरच मग त्याचं बलिदान दिलं जातं. बलिदानाच्या आधी ते म्हणजे बहुतेक तुळजापूरमध्ये असं पाणी शिंपडतात आणि त्याने जर अंग झटकलं तर झडती दिली म्हणतात, तसा प्रकार होय. बर बर बर. म्हणजे तुळजापूर सारखीच प्रथा आपली, जिथे कुठे पाण्याची व्यवस्था आहे तिथे ते सगळं त्यांचं त्या ठिकाणी ते करतात. अगदी मला तर असं वाटतं की आज बऱ्याचशा गोष्टी अशा कळाल्या, आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, अनुसया मातेला बलिदान असू शकतं ह्या गोष्टींवरती, म्हणजे हे सांगतायत विश्वास ठेवावाच लागेल, पण अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसेल, कदाचित आता या व्हिडिओ मध्ये माहित होईल. आहे माहूरला परंपरा प्रथा आहे. महाकालीला सुद्धा बलिदान द्यायचे तिथे, पण आताही समजा बरेचसे इकडे बंद केलं तर तिकडे जाऊन किल्ल्यामध्ये कोणी नसतं, किल्ल्यात दिलं जातं किंवा परिसरामध्ये जिथे जागा असेल, सावली असेल तिथे केलं जातं. तर अतिशय छान असा तुम्ही या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं दिली, गप्पा सुद्धा मन मोकळ्या केल्या. असंच पुढचं सहकार्य राहू अशी अभिलाषा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आता आपण व्हिडिओला पूर्ण विराम देऊया, कारण तुम्ही मला निद्रास्थानावरती घेऊन जाणार होता दर्शनासाठी. जय जगदंब, नमो आदेश. जय भवानी.